नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनोदांना आर्य आहेत. निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि प्रचाराने अत्यंत कमालीचा वेग घेतलेला आहे. त्यामुळे साहजिकच निलंगा नगरपालिकेचं जे काही राजकारण आहे अत्यंत तापलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री आर्य यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नेमकं निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आपली जी काही पक्षाची नेमकी या निवडणुकीमध्ये काय भूमिका आहे नेमकं आम्हाला सांगा. नेमकं सर, पहिल्यांदा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर महायुतीमध्ये पहिल्यांदाच आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. गेल्या 15 वर्षाचा जर आमचा जर इतिहास पाहिला निवडणुकीचा निलंगा नगरपालिकेचा, आमची युती कधीच झाली नाही भारतीय जनता पार्टी बरोबर. पण यावेळेस इथल्या नेतृत्वाने ठरवलं की शिवसेनेला बरोबर घेऊन आपण पुढं लोकांच्या समोर जाऊ आणि त्या अनुषंगानं माननीय नेते जिल्हा प्रमुख आमचे शिवाजीरावजी माने साहेब यांनी पुढाकार घेतला आणि माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांच्याशी 2-3 बैठका करून आमची ही युती झालेली आहे. आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये आम्हाला 6 जागेमध्ये आम्ही तिथं निवडणुका लढतोय. फक्त तांत्रिक बाबीमुळं क्रॉस वोटिंग होऊ नये या भीतीपोटी, आपलं नुकसान होऊ नये, लोकांना क्रॉस वोटिंग करणं थोडंसं धनुष्यबाण आणि कमळ ह्या गोष्टीमुळं थोडीशी अडचण होईल म्हणून आम्ही तांत्रिकदृष्ट्या आज कमळाच्या चिन्हावर आमचे शहर प्रमुख असतील, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, हे सगळेजण त्या कमळाच्या चिन्हावर लढत आहेत. परंतु ती आमची पक्षीय भूमिका ही शिवसेनाच असणार आहे भविष्य काळामध्ये. सर, भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे जे काही नगराध्यक्षपदाचे जे काही उमेदवार आहेत श्री संजय हलगरकर यांच्या प्रचारामध्ये आपण अत्यंत सक्रिय आहात. तर त्यांच्या उमेदवारीबद्दल नेमकं काय सांगाल? बघा सर, एक सात्विक चेहरा, एक युवा उद्योजक आणि त्यांच्या जर कुटुंबाची पार्श्वभूमी जर पाहिली, आई वडिलांची, प्रमोदजी हलगरकर असतील, त्यांच्या मातोश्री असतील, त्यांनी उभ्या हयातीमध्ये गोरगरीब लोकांची वैद्यकीय सेवा त्या काळामध्ये, आता तर वैद्यकीय सेवा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शहरामध्ये उपलब्ध आहे, तर त्यावेळे फार झालं तर 2-3च आपले वैद्यकीय सेवा आपल्या शहरामध्ये उपलब्ध होत्या. त्यापैकी एक मोठं वैद्यकीय सेवेचं केंद्र हे हलगरकर कुटुंब होतं आणि दोघंही आई वडील हे वैद्यकीय सेवेत असल्यामुळं एक जी त्यांची सात्विकता, सेवाभाव आणि त्यांच्या संस्कारात चढणघडण झालेलं म्हणजे युवक म्हणून आपण जर त्याच्याकडे बघितलं तर एक चांगला संस्कारित मुलगा, एक उद्योजक आणि मितभाषी आणि सगळ्यांना घेऊन चालणारा स्वभाव असल्यामुळं आज शहरामध्ये बघा परंपरागत राजकारण करणारे, महत्वाकांक्षा बाळगणारे, आपल्या वेळोवेळी भूमिका बदलणारे अनेक लोक आज या राजकीय निवडणुकीच्या उत्सवामध्ये सामील झालेत. परंतु व्यक्तिकेंद्रित राजकारण करण्यापेक्षा एक सार्वजनिक जीवनाला समर्पित असं नेतृत्व देण्याचं काम संभाजीराव पाटील निलंगेकरांनी अशा पद्धतीचं उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी दिलेलं आहे. सर, काँग्रेस पक्षाचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत श्री हमीदभाई शेख, हे एकेकाळी आपले सहकारी राहिले आहेत आणि आपण एकत्र काम केलेलं आहे. तर नेमकं त्यांच्या उमेदवारीकडे आपण कसे पाहता, काय सांगाल नेमकं? सर, माझे ते अतिशय जवळचे मित्र आहेत, भविष्यात सुद्धा असणार आहेत. परंतु हमीदभाई शेखच्या बरोबर आम्ही गेली 10-20 वर्ष काम करत असताना एक त्यांचा जो स्वभावाचा पेलू जो माझ्या नजरेस आला, अतिशय राजकीय महत्वाकांक्षा बाळगून राजकारणात वावरणारे हमीदभाई शेख गेल्या 20 वर्षात जर आपण पाहिलं तर त्यांच्या राजकीय वेळोवेळी दर निवडणुकीला राजकीय भूमिका ते बदलत असतात. त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी राजकीय पक्षांना वेठीस धरणे, राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला वेठीस धरणे. खरं तर हमीदभाईंनी ह्या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या समाजाचं ते नेतृत्व करतात त्या समाजाला अनेक गोष्टी देण्यासाठी ज्या नेतृत्वाने त्यांना मदत केली, ज्या नेतृत्वाने या निलंग्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुस्लिम नगराध्यक्ष केला, तो म्हणजे हमीदभाई शेख ना. आज तेच त्यांच्या विरोधात बंड करून त्यांना आव्हान देत आहेत, हे दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. आज हमीदभाई शेख गेल्या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या बरोबर होते. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादीचं पॅनल उभा केलं. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर ते महाविकास आघाडी स्थापन करून त्या ठिकाणी संभाजीरावांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या. म्हणजे दर निवडणुकीला एक वेगळी भूमिका घेऊन एक व्यावसायिक भूमिका, आपण जर व्यावसायिक राजकारण करत असाल तर हे हमीदभाईच्या स्वतःच्या म्हणजे राजकीय चारित्र्यासाठी हे चांगलं नाही. आणि भविष्यामध्ये त्यांनी आता जी काही भूमिका घेतलीत लोक ओळखून आहेत
की संभाजीराव पाटील हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे आणि आज लोकांना कळतात सगळ्या गोष्टी सर. आज अँड्रॉइड मोबाईल आहेत, प्रसार माध्यम आहेत, यामधून लोकांना आता चांगल्या आणि वाईटांची फरक कळायला लागली. नाही त्याच्यामुळे मला वाटत नाही की माझे मित्र हमीदभाई शेख या निवडणुकीमध्ये बाजी मारतील या ते स्पर्धेत सुद्धा राहतील असं मला वाटत नाही. परंतु आपण जर बघितलं सध्या जी काही प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्ये जी काही विरोधी मंडळी आहे हे विरोधी मंडळी सातत्याने संभाजीराव पाटील निलंगेकर हे काहीही विकास केला नाही अशा प्रकारचा आरोप करतात. या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे? कारण आपण पालिकेचे सदस्य पण राहिलेत, पालिकेमध्ये महत्वाची भूमिका आपण बजावलेला आहात, आपला चांगला अभ्यास आहे. काय सांगाल तुम्ही नेमकं? सर, ज्या काँग्रेस पक्षाकडे ही निलंगा नगरपालिका 30-35 वर्ष आज त्यांच्या ताब्यात होती, त्याच्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षकडे ही नगरपालिका बराच काळ होती. स्वातंत्र्याच्या नंतर आपण जर पाहिलं या शहराचा विकास, तो मध्ये जो थांबला होता तो आपण जर गेल्या 10 वर्षात जर पाहतोय या शहराचा जो झपाट्यानं होणारा विकास आहे, तो सर्व धर्मीय सर्व जातीय ह्या समतोल असा विकास करण्याचं संभाजीरावांनी कशुशीने प्रयत्न केला. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगू शकतो साहेब, आज लिंगायत समाजाचं एवढं मोठं संस्थान आहे, मठ आहे, ज्याला जे 27-28 एकर जमीन आहे, त्या ठिकाणी साधं दिवसा जायला भीती वाटायची. त्या ठिकाणी आज एक कोटीचा फंड देऊन एक मोठं सांस्कृतिक सभागृह तिथं बांधलेलं आहे. आज तिथं लोकांना येण्या जाण्यासाठी मठामध्ये तिथं पीठाधीश आहेत, त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना बाथरूमची सोय नव्हती, तिथं बाथरूमची सोय केली. आता एक 65 लाखाचं त्यांनी एक मोठं गेस्ट हाऊस, कोणी संत महात्मे तिथं आले तर त्यांना थांबता यावं, कारण ती जुनी जी 12व्या शतकातली वास्तू आहे ती खिळखिळ झाली आहे. तिथं मठाधिपतींना राहायला जागा सुद्धा नव्हती, त्याच्यासाठी सुद्धा वेगळा फंड आणला. आज इथं जे काही धर्मस्थळ आहेत, जे आपले शक्तीस्थळ म्हणता येईल त्या धार्मिक सगळ्यांचे आपल्या निलंगा शहरातल्या नागरिकांचे, ती पिरपासाहेब दर्गा असेल, तिथं 1 कोटीचा एक सभागृह उभा केलाय, शादीखाना उभा केलाय. आज हैदरवली दर्गा आहे, त्या ठिकाणी सुद्धा 1 कोटीचं त्यांनी सभागृह उभा केलंय. आज ईदगाह मैदान आपण लातूरकडे जात असताना बघा, तिथं 2 सभागृह उभा केलेले आहेत शादीखान्याचे. आज मारवाडी समाजासाठी तिथं बालाजी मंदिरात एक सभागृह उभा केलंय, तुकाराम मंदिरामध्ये एक सभागृह उभा केलंय, आज एक बसवेश्वर वाचनालय उभा केलंय. बौद्ध विहाराला अक्का ज्यावेळेस आपल्या खासदार होत्या त्यावेळेस या शहरातलं पहिलं बौद्ध विहार हे बौद्धनगरला झालं अक्काच्या फंडातून. आज जिथं मिलिंदनगरला स्मशानभूमी नव्हती, अक्षरशः वड्यात लोकांना पावसाळ्यामध्ये जर एखाद्या जर अंत्यविधी झाला तर पत्रे आणून त्याला शेड मारून वड्यामध्ये जाळायची वेळ होती. पण गुंडमावा फुलारी यांची तिथं जमीन होती 27 गुंठे, त्याच्यापैकी आपल्याला 17 गुंठे त्यांनी जागा मोफत दान दिली आणि ते संभाजीराव पाटलांच्या नेतृत्वाखाली मी त्या भागाचा नगरसेवक होतो आणि ती आपण स्मशानभूमी विकसित करू शकलो. म्हणजे सगळ्या ज्या काय जाती धर्मातली लोक, 18 पगड समाजातली लोक ह्या शहरात राहतात, त्यांच्या गरजा काय आहेत, मूलभूत गरजा काय आहेत आणि आपल्याला काय द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याने आज हळूहळू बऱ्याच अंशी 80% त्याने आज उभा केले. सर, आज शहराची अंतर्गत जर लांबी पाहिली तर 129 किलोमीटर आहे. आज हे जे काय आउटलेटचं काम चालू आहे या शहरामध्ये, त्या आउटलेटची त्याच्या मागली भूमिकाच लोकांना कळायला तयार नाही की जर ह्या शहरातलं आउटलेट हे गावच्या बाहेर जर गेलं, आपल्या घरातली घाण पाणी जर हे शहराच्या बाहेर नेण्यासाठी जर ती योजना 500-550 कोटीची आहे, आपलं आरोग्य ह्या शहराचं सदृढ राहील, आपल्या आरोग्याच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील. त्याच्यामुळं हे जे काही विजन असणारं नेतृत्व आहे, जे देशभरामध्ये ज्या योजना येणाऱ्या नवीन टेक्निकनुसार जे वापरतात ते जास्तीत जास्त आपल्या शहरात आणण्याचं काम करतायत. त्याच्यामुळं शहर हे आज बघायला लागलं उघड्या डोळ्याने. आणि आज मी म्हणतो की या शहरामधलं पहिलं मुस्लिम संकुल इथं उभा टाकलं, तो वाद होत असेल, वाद मिठवला बी, आणि ते पहिला जर स्लॅब त्या मुस्लिम संकुलाचा शिवाजी चौकाच्या मध्ये, त्या संकुलाचा मी त्याचा साक्षीदार आहे की माननीय त्यावेळेसच्या खासदार रूपाताई पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील म्हणजे संभाजीराव पाटील निलंगेकर हे उभा टाकून काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेसच्या सद्य नेतृत्वाचा विरोध होता, स्वतः उभा टाकून त्यांनी सर स्लॅब टाकला पहिल्या मजल्याचा. आणि तिथं त्यावेळेसचे जे नेते होते त्यांना असं वाटायचं की चौक मोठा असला पाहिजे, त्यांची भूमिका रास्त होती. परंतु चला, एक समाजाचं एक मोठं संकुल उभा टाकतंय, त्यांना व्यापार करता येईल, याच्यासाठी एक चांगली सार्वभौमिक भूमिका संभाजीरावांनी अक्कानी घेतली. म्हणून आज जे काही एवढं मोठं जी वास्तू आज शिवाजी चौकात दिसते ते त्याचा मी साक्षीदार आहे. खऱ्या अर्थाने त्याचं क्रेडिट हे माननीय रूपाताई पाटील निलंगेकर आणि संभाजीराव पाटील निलंगेकरांना जात आहे. हे विसरून चालणार नाही सर. आज आपण ही जर निवडणूक जर आपण धार्मिक
आणि जाती ह्याच्यावर जर घेऊन जाऊ तर आपण ते लोकशाहीची मारीकरी ठरू सर. आणि म्हणून आपण या शहराची निवडणूक ही निलंगा नगरपालिकेची निवडणूक आहे. मूलभूत सुविधा, पाणी, स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीनं इथं होणाऱ्या उपाययोजना, याच्यासाठी होणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवडणूक आहे. त्याच्यासाठी इथल्या जनतेने त्या निलंग्याच्या विकासाचं विजन असणाऱ्या माणसासाठी मतदान करायला आपण पुढं आलं पाहिजे. कुठंतरी धार्मिक जातीय समीकरणासाठी माझ्या जातीचा माणूस आहे, माझ्या धर्माचा माणूस आहे, ह्या गोष्टी राजकारणात येता कामा नये. आणि याच्यामुळं मग आपल्या गावचं नुकसान होतं. आज जे विरोधक म्हणून आज इथं निवडणूक लढवत आहेत, आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 10च्या वर संख्या नाही त्यांची. आज देशामध्ये आज परिस्थिती काँग्रेसची पाहत आहे. अहो, तुम्ही निधी कसा उभा करणार साहेब? जर मी व्यावसायिक दृष्ट्या जर मी पाहिलं 30-32 वर्ष ज्या व्यवसायामध्ये आहे, कंस्ट्रक्शन विभागामध्ये, निधी आणणे, खेचून आणणे हे फार सोपी गोष्ट नाही. एवढं मोठं राज्य आहे आणि एवढ्या मोठ्या राज्यामध्ये आपल्या गावासाठी निधी खेचून असताना राज्य लेवलवर पहिल्या फळीत राहावं लागतंय ना. आज संभाजीराव पाटलासारखं नेतृत्व हे राज्याच्या पहिल्या फळीतलं नेतृत्व आहे. हे नेतृत्व जपणं ह्या गावची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे. आणि एवढं मोठं नेतृत्व त्याला अपमानित करणार नाही निलंगा शहर, त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देईल आणि महाराष्ट्रामध्ये निलंगा नगरपालिका एक हाती निलंगेकरांच्या हातात राहील अशी मला शंका वाटत नाही सर. सर, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण नेमकं मतदारांना काय आव्हान करणार? सर, मला वाटतंय बघा, मतदार हा सुज्ञ आहे आणि आज शहराचा सर्वांगीण विकास कायापालट जो होतोय, मी तर म्हणतो येणाऱ्या 5 वर्षांतर जो निलंगा शहरात येऊन गेलाय, बऱ्याच वर्षी 5 वर्षापूर्वी आलेल्या माणसाला जर आज निलंगा शहर त्यांनी पाहिलं असेल तर बऱ्याच झपाट्यानं विकास या शहराचं होतोय. येणाऱ्या काळात 5 वर्षात ह्या शहराची कुठलीच विकास कामं उरीत राहणार नाही याची मला खात्री आहे. आज राज्यामध्ये एवढे मोठ्या सरकारमध्ये आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार आहे. तर निश्चितपणानं मी हेच आव्हान करेन सर्व जाती धर्मातल्या सर्व तरुणांना, आपण या निवडणुकीला धार्मिक रंग देऊ नका आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या फाशात अडकू नका. ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक असतात. हे गाव आपलं घर आहे, आपलं परिवार आहे. ह्या परिवाराचा कारभारी निवडत असताना आज आपल्याला चारित्र्य संपन्न, समर्पित अशा भावनेचं नेतृत्व, आपल्याला लोकभिमुख असा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपल्याला निवडून देणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपण 5-10 वर्ष हे शहर मागं गेल्याशिवाय राहणार नाही. याची काळजी लोकांनी घ्यायची आहे. ही खरी निवडणूक आपल्या परिवाराची आहे, ह्या गावगाड्याची आहे, ह्या गावचा कारभारी निवडायची आहे. त्यासाठी निवडत असताना त्याची तेवढी क्षमता आहे का पाहिलं पाहिजे. खोटे आश्वासनं आणि भंपकबाजीनं निवडणुका जिंकता येत नाहीत आणि याच्यामध्ये इथली जनता अडकणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. थँक्यू सर.